गुरुजींची जयंती आहे. अरे काय खाल्लं नाही का काय? मोठ्याने म्हणा ना. अरे घुमताय काय? निकम गुरुजींची जयंती आहे. अरे घुमते काय? निकम गुरुजींची जयंती आहे. ताई मी काय म्हणतो, हे घोषणा आहे ना खूप लहान मुलांसारखं वाटतं. आपण कशी या लेवलच्या घोषणा द्या ना. तू फार मोठा झाला का माझ्यापेक्षा? लहानच आहे ना मग. मी म्हणेन त्याच घोषणा द्यायच्या. आता नवीन घोषणा. अरुंधती दमयंती वासंती निकम गुरुजींची जयंती म्हणा. अरे काय तुमचं? अरे म्हणा ना. ए अरुंधती दमयंती वासंती निकम गुरुजींची जयंती. एक्सक्यूज मी वहिनी, काय करते का? चारच 200च्या बरोबरीने येते. द्या ना घोषणा. अरुंधती दमयंती वासंती निकम गुरुजींची जयंती. वहिनी, त्या अरुंधती दमयंती वासंती ते आहेत ना, यांनी घोषणा दिल्या ते येणारच नाहीत. नाही. अहो महिला कार्यकर्त्यांच्या घोषणा आहेत या, लेडीज स्पेशल. हरीश भाऊजी हुशार आहे तुम्ही. तुम्ही तुम्ही या घोषणा देणार का काय? तुम्ही लीडर आहे ना, मग तुम्ही वेगळ्या घोषणा दिल्या पाहिजेत. म्हणजे मी सांगू का? तुम्ही ना तुम्ही असं करा, तुम्ही म्हणायचं विजय गुरुजींचा म्हणा. विजय गुरुजींचा. तुम्ही म्हणायचं निकम असो. निकम असो म्हणा. चला. विजय गुरुजींचा. निकम असो. विजय गुरुजींचा. निकम असो. विजय गुरुजींचा. निकम असो. वा वा वा. हरीश भाऊजी काही येडीबेडी समजली का काय मला? आणि तुम्ही पण हे काय घोषणा देताय? कळत नाही. काय झालं काकू? अरे बघ ना हरीश भाऊजी काही वाटेल ते घोषणा द्यायला सांगतात मला. कुठं आहे ते गेले. ओळख करून देते बर का. हे आमचे कार्यकर्ते. चारच? अरे 4 खूप झाले. 4 आहेत ना 40 जणांना सांगतील. आणि 40 200 जणांना आणि 200 1000 जणांना. आमच्या राजकीय भाषेत याला कॅम्पेन म्हणतात बघ. आणि मी पण कुठे कुठे एकटी बघू रे. खूप काम असतात ना मला. तुला घोषणा ऐकायच्यात का? ए म्हणा रे म्हणा. विजय गुरुजींचा. निकम असो. काय? गेले पुन्हा. जा बघू तुम्ही काय कामाचे नाही तुम्ही. जा खाली टपरीवर चहा प्या. आणि बर का बिड्या नाही ओढायच्यात बर का तिकडे. चहाच प्यायचाय फक्त. चांगले आहेत तसे. नाही चांगलेच म्हणजे कार्यकर्ते आहेत सोबत तर चांगलंच आहे. पण काकू आपल्याला यांच्या खर्चाचं बघावं लागेल ना. पैसे द्यावे लागतील त्यांना. का? असं काही नसतं. त्यांना फक्त 2 वेळचा नाश्ता 2 वेळचं जेवण आणि टाकी फुल करायची. गाडीची. बस. पण हे सगळं 200 लोकांचं करायचंय. खर्च वाढतो ना आपला. आता राजकीय कॅम्पेन करायचं म्हणजे एवढं तर करावंच लागतं ना ग. नाही काकू, तू एवढ्या मोठ्या लेवलवर करू राहिली ते चांगलंच आहे. खूप चांगलं आहे. पण जरा खर्चाचं बघावं लागेल ना. पूर्वा बरोबर म्हणून राहिले. काकाला विचारू का? काकाला विचारतो. विचारून पाहू ना. हरीश काका. हरीश काका. पार्डन. ते खर्चाबद्दल काय मत आहे तुझं? सांगू खरंच. सांगा आता. म्हणजे कमीत कमी पैशात आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे.
बरोबर आहे का? काय सांगू राहिलेत हा? काय सांगू राहिलेत हे? कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं, हा असं होतंय होय? करता येईल की, होऊ शकतं असं. हो? माझी मैत्रीण आहे, हा. ती कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवेल. अगं बाई, तुझी मैत्रीण एकटीच? अगं एकटीच घरोघरी फिरणार? चक्कर येऊन पडेल ना ती. तिलाच दवाखान्याचा खर्च करावा लागेल बघ, हा तिच्यासाठी. केवढा खर्च होईल मग, हा? काय नाही हो काकू, ती एकाच जागी बसून प्रत्येक घरात पोहोचू शकते. होय? कोण आहे ती? देवी आहे का? नाही. हा तसं आहे का? अरे मला सांगा ना काय ते, हा? मला सांगा ना. लो लज में आ गई, हर घर के रेडियो पे छा गई. आई नो दैट के हर घर के रेडियो पर छाया हुआ है आरजे मनीषा की आवाज का जलवा. फुल फंटास्टिक म्यूजिक, रैप्टिक वाले गाणे और ढिंग चॅक वाली बातों के साथ तो मैं ऑलवेज आपके साथ हूँ ही. आणि तुम्ही ट्यून इन केलाय तुमच्या शहरातील म्हणजेच नगर शहरातील एकच नंबर म्युझिक स्टेशन. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, सरळ नाव असणारं म्हणजेच कोणताही काना मात्रा वेलांटी उकार नसलेलं आपलं हे नगर शहर. आणि या नगर शहराला संतांची भूमी म्हणून मानलं जातं. त्याचबरोबर ऐतिहासिक परंपरा असलेलं आपलं हे शहर. तर याच ऐतिहासिक परंपरेतलं एक नाव म्हणजेच निकम गुरुजी. स्वतः आपण बोलत आहोत आपल्या नगरचे भूषण असणाऱ्या थोर स्वातंत्र्य सेनानी निकम गुरुजी यांच्याबद्दल. आणि त्यांच्याविषयी सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत त्यांचे पंतू पराग निकम. हाय पराग. हाय. आणि त्याचबरोबर कोण असणार आहे माहितीये, आपल्या सोबत आहेत निकम गुरुजींची पंतू सून म्हणजेच परागच्या वाईफ पूर्वा निकम. हाय पूर्वा. हाय. पराग मला सांग की निकम गुरुजींची जी जन्मशताब्दी आता साजरी केली जातीये, तर कशी कशी आणि काय काय तयारी सुरू आहे? येत्या 18 तारखेला जन्मशताब्दी आहे निकम गुरुजींची. मग सकाळी प्रतिमेची पूजा होईल आणि मग ग्रंथदिंडी निघणार आहे. वाव, ग्रंथदिंडी म्हणजे ती साहित्य संमेलनात वगैरे निघते ती ग्रंथदिंडी. क्या बात यार, अप्रतिम. त्यानंतर गांधी मैदानामध्ये जाहीर सभा असणार आहे. आता तुम्ही म्हणाल की गांधी मैदान का? तर गांधी मैदानाला स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आहे. अनेक थोरा मोठ्यांची तिथे भाषणं झाली आहेत, म्हणून ते गांधी मैदान आम्ही निवडलंय. मग त्याच दिवशी अनेक मान्यवरांची भाषणं पण होणार आहे. आणि भाषणांसोबत वक्तृत्व स्पर्धा पण आम्ही ठेवली आहे, ज्यामध्ये अनेक लहान मुलं पार्टिसिपेट करतील. आणि नंतर गरजूंना आम्ही काही मदत करणार आहे. क्या बात आहे, भाषण होणार आहे म्हणजे बरंच काही आपल्याला निकम गुरुजींच्या जन्मशताब्दी निमित्त ऐकायला मिळणार आहे. थोर असे विचार ऐकायला मिळणार आहे. आता आपल्यासोबत आहे निकम गुरुजींची पंटू सून. थोडंसं अवघड जात आहे पण पंटू सून आपल्या सोबत आहे. सो मला सांग पूर्वा, तुझं काय मत आहे? आम्हाला एवढंच सांगायचंय, म्हणजे निकम परिवाराची आमच्या एवढीच विनंती आहे का निकम गुरुजी काही फक्त निकम परिवाराचे नव्हते, ते अख्ख्या नगरचे होते. म्हणून या ग्रंथदिंडीमध्ये अख्ख्या नगरने सहभाग घ्यावा अशी आमची इच्छा आहे. नक्कीच अख्खं नगर या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी होणार यात तीळ मात्र शंका नाही, कारण रेडिओ थ्रू अख्खं नगर मला ऐकताय. काय नगरकार ऐकताय ना? येणार ना नक्की? पप्पा, पप्पा, अवघडे बोया पोरीच. पप्पा. सोने, सोने ग, काय झालं? मला काही नाही झालं. तुम्ही कार्यक्रम ऐका. तेव्हा कधी सुधरायची ग तू? ते जाऊ दे पप्पा. हा, स्पीकरवर टाकते. वेलकम बॅक वन्स अगेन. सो पूर्वा आणि पराग, हे जन्मशताब्दी वर्ष साजरं करण्यामागे काय नेमका उद्देश आहे मूळ? जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निकम गुरुजी नेहरूंसाठी भुईकोट किल्ल्यावर जेवणाचा डबा घेऊन गेले होते. पण ही फार बेसिक ओळख झाली त्यांची. आम्हाला त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे, म्हणून आम्ही ही जन्मशताब्दी करू राहिलो. मला अजून एक सांगा वाटतंय की ते उत्तम आयुर्वेदाचार्य होते. ते लोकांचा अगदी मोफत इलाज करायचे. रात्री अपरात्री लोक यायचे, पण ते अजिबात चिडचिड न करता फार मायेने त्यांना सांभाळायचे, त्यांचा इलाज करायचे.
त्याचबरोबर नगरमधल्या स्वातंत्र्य चळवळीचे ते प्रणेते होते. हैदराबाद मुक्ती संग्राम मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. का म्हणण्यासारखा आवाज येऊ राहिला ना? म्हणण्यासारखा नाही, म्हणण्याचाच आवाज येऊ. हा माय, निकम गुरुजींची जन्मशताब्दी डायरेक्ट रेडिओवर घेऊन गेला हा. ही आयडिया त्या बोराड्याच्या पोरीची असणार. ते काही का असे ना, लोक गेले चंद्रावर आणि आपण राहिलो बंदरावर. तुम्ही काही म्हणा, आपण मागच आहे बाई. ते चंद्रावर गेले ना तर आपण मंगळावर जाऊ. ते रेडिओवर गेले, आपण थेट टीव्हीवर जाऊ. खरं निकम गुरुजींची नात थेट टीव्हीच्या आत. आणि कुटुंबाच्या बाबतीत त्यांचं फार ठाम मत होतं की सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. आपण जर एक राहिलो ना तर किती संकट आली तरी आपण त्याचा नेटाने सामना करू शकतो. फक्त आपण एक राहिलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण एकत्र असतो तर प्रत्येक संकटाचा आपण सामना करू शकतो. सो आता मी पूर्वाकडे येणार आहे. पूर्वा, मला सांग की तुझं काय मत आहे? खरं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी निकम गुरुजींची पंतू सून आहे, म्हणजेच निकम घराण्याची सून आहे. कारण आज आपल्या सगळ्यांना थोर पुरुषांच्या विचारांची खूप गरज आहे. काय झालंय, आपण सगळेजण जातपात, धर्म, भ्रष्टाचार या सगळ्यात ना अडकत चाललोय. तर निकम गुरुजींसारख्या लोकांचं स्पष्ट मत होतं की संपूर्ण देशच त्यांचं कुटुंब आहे आणि म्हणून ते सगळ्यांनाच जवळचे मानायचे. आपण पण सगळ्यांनाच जवळचं मानलं तर सगळ्याच समस्या दूर होतील, नाही का? नक्कीच. क्या बात है, व्हॉट अ नाईस थॉट यार. सई, खरं तर देशासाठी ज्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं असे निकम गुरुजी यांची जन्मशताब्दी त्यांचे कुटुंब तर साजरे करतच आहे, पण आपल्या सगळ्या नगर शहर वासियांचं हे कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे की आपण सर्वांनी मिळून ही जी जन्मशताब्दी आहे ती साजरी करायला हवी आहे. तर मी आरजे मनीषा सर्व नगरवासियांना आवाहन करतेय की या सोहळ्यासाठी सर्वांनी आपली उपस्थिती लावावी. तर यायचंय नक्की? नाही, ते येतीलच, पण तुम्हाला पण यायचंय बरं का? नक्की नक्की, शो, मी नक्की येणार. नक्की नक्की, नुसतं असं तोंड देखलं नको म्हणूस, कळलं ना? हे बघ, सगळे ऐकू राहिले. श्रोते हो, तुम्हाला सगळ्यांना सांगते मी, ही कॉलेजच्या पण कुठल्याच फंक्शनला आली नाही. खूप बिझी असते ती, मला माहितीये, पण तू सगळ्यांसमोर आम्हाला शब्द देऊ राहिली मनीषा, तुला पण यावंच लागणार आहे. येणार, मी नक्की येणार. मी शब्द तर देते, मी प्रॉमिस करतेय. आणि तिथे गेल्यानंतर तर रेडिओवर आय नो दिसणार नाहीये, तिथं फोटो काढल्यानंतर पेपरमध्ये तर नक्कीच येणार. आणि प्रॉमिस करते मी की येणार. आणि नगरकर देखील प्रॉमिस करताय ना तुम्ही? ऍक्च्युली धन्यवाद पूर्वा मॅडमचे मानायला हवेत की त्यांच्यामुळं मला निकम गुरुजी त्यांचं कार्य काय आहे ते समजलं. धन्यवाद पूर्वा तुझे. आणि ती तर येणारच आहे, पण मी तुम्हाला पण सगळ्यांना सांगते, तुम्ही पण सगळे नक्की या. तुम्ही जर नाही आलात तर तुम्ही चांगली संधी गमावणार आहे एका चांगल्या सोहळ्याला उपस्थित राहण्याची. नक्कीच. जे श्रोते आपल्याला ऐकताय त्यांचं देखील आपल्याला प्रॉमिस असणार आहे की हा निकम गुरुजींचा जो जन्मशताब्दी सोहळा आहे त्याला हे आवर्जून उपस्थित राहणार ना? ओके, चलो पूर्वा अँड पराग, बाय. जय हिंद. देवा, निकम गुरुजींच्या जन्मशताब्दीमध्ये मी खडीसाखर वाटत. ऐकलं का निकम गुरुजी? तुमच्या पणतुनी आणि पणतू सुनेनी हे सगळं केलं हो. त्यांनी तुमचे पांग फेडले. अरे हँडबिल झाले, आता रेडिओवर पब्लिसिटी करू राहिले. करू दे ना, काय करायचं ते करू दे त्यांना. असं कसं म्हणतो चंदू? अरे ते आरडू उच जाऊ राहिले. जाऊ दे ना, ते जेवढे उंच जातील ना तेवढे धपकन खाली पडतील. मग असे पडतील की परत उभेच नाही राहिले पाहिजे. टाका ना बॉम्ब, किती वाट पाहायला लावता राव.
पण चंदू तू म्हणतो तसंच होईल का? मला जरा असं क्लिअर दिसत नाही, असं स्पष्ट होईन आणि असं होईन ना, तुला सगळं क्लिअर स्पष्ट दिस, तुझे डोळे दिपतील बघ. खरं? तुला सॅम्पलच दाखवतो. हे बघ. निकम गुरुजी, हा आता फक्त विलायती गुरुजी. अरे लिहिला तू तर डायलॉग मारायला लागला आता. हा खूप खूप धन्यवाद सर. हो हो, हा फक्त तेवढं लोनचं जरा लवकर बघा सर. हा एकदम साधेपणानेच करणार आहे, त्यामुळे जरा हा हा हा. आणि थँक्यू सर, तुम्ही मुलाखत ऐकून स्वतः मला फोन केला. थँक्यू सर, थँक्यू. अरे वा निकम सर, तुम्ही तर कालपासनं सेलिब्रिटीच झाले. एवढे सारे फोन मेसेजेस भारी वाटत असेल नाही? हा म्हणजे भारी नाही, पण मला आश्चर्य वाटू राहिलं की इतके लोक अजून पण रेडिओ ऐकतेत. मग मनीषा म्हणली ना आपल्याला, अख्खं नगर तुम्हाला ऐकू राहिलं म्हणे. नगरचं जाऊ द्या, पण आपल्या घरच्यांनी ऐकलं ना, ते इतकं बरं वाटू राहिलं मला. सोनीने आयुष्यात मोबाईलचा पहिल्यांदा चांगला उपयोग केला. अक्काला जाम भारी वाटलं असं. दादांनी पण ऐकलं म्हणले. मला कालपासून काय वाटू राहिलं माहितीये का, की दादा असे अचानक माझ्या जवळ येतील आणि मला म्हणतील की मुन्या सांग काय काय कामं राहिली, मी करतो. दादांचं नाही माहिती, पण परागराव मी तुम्हाला म्हणते, मला सांगा काय काय कामं राहिलेत, मी काय काय मदत करू अजून. अहो चला, उशीर होऊ राहिला. सॉरी सॉरी, मी गोष्टीत. एक मामा बॅनर लावून कामं वाढू राहिले. अहो त्याच्यावर कोणीतरी काहीतरी पत्रक चिकटवलीत. ते गुरुजींच्या चेहऱ्यावर चिकटवलेलं पत्रक काढते मी फक्त. हा या तुम्ही लवकर. रंगेल निकम गुरुजींची रासलीला, इंग्रजांच्या हस्तकाचा पर्दाफाश.